समृद्धी कुरु सर्वदा प्रार्थयामि देवशाला अधिप्रयस्तु प्रायचित्यर्पणे धान्यं गृहादयमया कृतं मूलचेन्द्र भूमिचेन्द्र मूलचेन्द्र भूमिचेन्द्र गुणचेन्द्र भूमिकीटक निपातनं हनन जलबीजान भूमेन शत्रञ्च घातनम् आदिरनुक्रम्या अनम्या भाषितं यच्च किञ्चित् गृहस्य पदम् एतत्सर्वनाथदुःखदुष्कृतं गृहात् यत्कृतं पापनिदेशनाथ सर्वयन्मया यन्ते तत् सर्वक्षम्यता गृहात् क्षम्यता देवगृहशाला शुभा गृहो माझी गृहशाला आहे कर आणि कीटक निपातन करण्यासाठी त्याची पूजा केलेली आहे आपण वास्तूची. आता वास्तू आहे ना, वास्तूची पूजा हात फुलला जातो. आता ही प्रतिमेचं इकडे वरती डोका आहे, खाली पाय. आता असं ठेवायचं म्हणजे असे अशी नाही ठेवायची, अशी इकडे ईशान्येला हा ईशान्य आहे ना, ईशान्य बाजूला डोकं, इकडे खाली असे पाय. काका निरंजनला असं केलं नाही, असं केलं नाही. आता जरा ठेवताना ठेवली ना त्याची प्रशिक्षण करून मिळेल. डॉक्टर आता बरोबर होती. हां बरं ते दक्षिण पाय नाही ना, दक्षिण ही दिशा, दक्षिण पाय होत नाही. दक्षिण अशी अशी दक्षिण पाय, ही पूर्व, ही ईशान्य, पूर्व ही ईशान्य कोपरा. ईशान्य कोपऱ्यात जरा साधारण डोकं असं अशी पद्धती अशी ठेवली. काका लावतो निरंजन. नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मी आलो आहे कुडाळवरनं रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कोतुळक या गावी. आणि कोतुळकपासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर बोऱ्यापाटा म्हणून छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी माझ्या बहीण आणि भाऊजींनी घर बांधलं आहे. त्याचा काल गृहप्रवेश झालेला आहे आणि आज अक्षय तृतीयेनिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. त्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
घ्यम समर्पयामि परत एक साधं पळी पाणी ओम वै स्वाहा महागणपते नमः आचमनीयम समर्पयामि झालं आचमनीयम समर्पयामि परत एक पळी पाणी ओम वै स्वाहा श्री गणेशाय नमः आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विराजम्य आचम्य ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः सत्यनारायणाय नमः श्रीरमाय नमः वामनाय नमः मंगलाय नमः कृष्णाय नमः पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः ज्येष्ठराजं ब्रह्मण सिद्धिसाधं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि ओम ज्ञानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम ओम नैवेद्यमध्ये उत्तर मी पण ब्लाऊज शिवते ना असं बघून बघूनच शिकले क्लास वगैरे नाही केला जास्त कुंकू हरे राजा संघ परिवाराय मा कुंकुमम समर्पयामि कज्जल म्हणजे काळा बीर कज्जलम काळा हिरा संघ कज्जलम समर्पयामि गुलाल देवाला एक तुळशीचं पान खायचंय मनात म्हणायचंय ओम विष्णवे नमः किंवा ओम श्री सत्यनारायण श्री गणेशाय नमः ओम विश्वेश्वराय नमः विष्णवे नमः वशंकराय नमः भूतभूते नमः भूतभूते नमः भूतभूते नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतात्मने नमः भूतात्मने नमः परमात्मने नमः या मुलाला नमस्कार स्वाहा श्री सत्याच्या कथेला आरंभ होत आहे एकदा नैमिषारण्य शौनक वगैरे 88,000 मुनी पुराणे सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारतात मुनी विचारतात हे सुता मुनिष्ठा इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपाने प्राप्त होते ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा त्यावर सुत सांगतात मुनी हो हा प्रश्न पूर्वेकदा नारदाने भगवान महाविष्णूंना विचारला होता त्यावेळी भगवान महाविष्णूने नारदाला हे झालं भगवान महाविष्णू विचारता सुद्धा मुनिष्ठा महाविद्यामय महाविष्णू नारदाला जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो आता काय सांगतो शौनकादी ऋषी पुन्हा प्रश्न करतात मुनी हो हा सांगितले ते तुम्हाला सांगतो शांत मनाने एकदा नारद लोकांवर दया करावी या हेतूने अनेक लोक संचार करीत असता मनुष्य लोकात सर्व लोक आपल्या पूर्व कर्माप्रमाणे अनेक योनी जन्म घेऊन आपल्या पूर्व कर्मानुसार अनंत प्रकारची दुःखे भोगीत असे पाहून कोणत्या दुःखनाश व्हावे असा विचार करते विष्णू लोकी शुभ्र वर्ण चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म आणि वनमाला याने अलंकृत नारायण भगवंताला पाहून नारदाने त्याची स्तुती करण्यास प्रारंभ केला नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी व मन यांना न कळणारे व जो अनंत शक्तिमान आहे
जो अभिमत व अंत याने विरहित असतो तसेच जो निर्गुण नाश करतो ते सर्व मला सांगा, जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. भगवान विष्णू म्हणाले, ए नारदा, तुझा प्रश्न उत्तम आहे. लोकांवर कृपा करण्याचा हेतू आहे. जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होती असे व्रत सांगते. वस्ता नारदा, स्वर्ग लोकात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत तुझ्या स्नेहामुळे सांगते. या व्रताला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. हे व्रत उत्तम प्रकारे विधी श्री गणेशाय मा सुमनुष्य श्री गणेशाय मा सुतवाच सुमंडा विष्णू. या व्रताविषयी आणखीन एक कथा सांगतो ती श्रवण करा, ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्हास नावाचा एक सार्वभौम राहिला. तो राजा जितेंद्रही सत्य भाषण करणारा आणि बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट केले होते. त्याची प्रतिवता स्त्री भाग्यशी कमलवंदना अशी अत्यंत सुंदर होती. एक दिवशी तो राजा पत्नीसह नदीच्या तीरावर सत्याचे पूजन करत होता. त्या समयी एक साधू नावाचा वाणी व्यापाराकरिता बहुत द्रव्य घेऊन तेथे प्राप्त झाला. नौका नदीच्या तीरावर उभी करून तो साधूच्या राजयोगाला व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधूने विचारले, ए राजन, भक्तियुक्त अंतःकरणाने हे तू काय करीत आहेस हे सविस्तर मला सांग, ऐकण्याची माझी इच्छा आहे. राजा म्हणाला, ए साधू, त्या अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्या विष्णूचे पूजन मी आपल्यासह पुत्र दिनी लाभाच्या इच्छेने करीत आहे. राजाने भाषणाचे साधन विचारले, हे राजन, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. आपण सांगाल तसे करीन, मला सुद्धा संतती नाही या प्रकारे नक्की होईल असे बोलले. साधूने व्रताचा सर्व विधी श्रवण केला. नंतर व्यापारासंबंधी सर्व काम आनंदाने स्वर घरी गेला. त्याने सत्य देणारे हे व्रत आपल्या बायकोला सांगितले आणि नवसे केला की मला जेव्हा संतुष्टी प्राप्त होईल तेव्हा मी सत्याचे व्रत करेन. श्रीमान साधूने आपल्या लीलावती नावाच्या बायकोला सत्याचे व्रत सांगितले. नंतर पुढे गेले. त्या साधूने हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.